आपल्याकडे दिवसाचे 24 तास आहेत आणि 24 तासांचा वापर करून आपली कार्यक्षमता वाढवायची आणि त्यातून आपली उत्पादकता वाढवायची असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. म्हणजेच प्रॉडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी आणि प्रॉडक्टिव्हिटी या दोन्ही गोष्टी आपल्याला वाढवायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आपण नवनवीन कौशल्य शिकतो आणि तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी कमी पडतं आणि आपण ते करू शकत नाही. असं का होतं? तर असं का होतं? याची कारणं काय आहेत? याच्यावरचे उपाय काय आहेत? आणि हे करण्यासाठी काय करायचंय? याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा. स्पर्धा प्रचंड वाढली आहे. कॉम्पिटिशन तीव्र आहे. आपण नेहमी वाचतो, नेहमी अनुभवतो, की ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं तर आपल्याला सतत अलर्ट राहायला पाहिजे. आपल्याला सतत ऑन द टोज राहायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? की आपल्याला ह्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचंय, पुढे जायचंय, प्रगती करायची आहे. नाहीतर दुसरा कोणीतरी जाईल. तर या भीतीनं का होईना आपण सतत पळत राहतो, धावत राहतो. असं जर आपण मानलं, की 7च्या 7 दिवस कामच करत राहायचंय, सलग काम करत राहायचंय, त्याच्या आरोग्यावर, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. आणि अर्थातच कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तो मुद्दा वेगळा आहे. हा डिबेटेबल मुद्दा असू शकतो. ह्याच्यावर वादविवाद होऊ शकतात खूप सारे. नारायण मूर्तींनी जेव्हा असं सांगितलं तेव्हा ते सिरियसली घेण्याची गोष्ट आहे, की कुठल्यातरी फालतू माणसानं सांगितलेलं नाही. ज्या माणसानं एवढा अब्जावधी रुपयाचा बिझनेस उभा केलाय, हजारो, लाखो लोकांना नोकऱ्या दिल्यात, असा माणूस सांगतोय. म्हणजे काहीतरी आहे त्याच्या सांगण्यात तथ्य आहे. आणि त्या माणसाचं आपल्या देशावर खूप प्रेम आहे. हे आपल्याला म्हणजे त्यांना सिद्ध करायची गरज नाही. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर या 70 तासामध्ये आपण असं मानूया, की 70 तास ॲक्चुअल काम करायची गरज नाही. म्हणजे ते मी म्हणतोय. मी म्हणतोय, की 70 तास फिजिकली काम करायची गरज नाही. काम असं करूया, की दिवसाचं व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन आणि आठवड्याचं व्यवस्थापन अशा पद्धतीनं करायचं, कार्यक्षमता आपली अशा पद्धतीने वाढवायचं, की जास्तीत जास्त उत्पादकता येऊ शकेल. भले मी 40-50 तास काम करेन, पण त्यातनं उत्पादकता मात्र 70 तासाची येऊ दे. मला वाटतं नारायण मूर्तींना हे म्हणणं अभिप्रेत असेल. हे करण्यासाठी, कार्यक्षमता वाढण्यासाठी, उत्पादकता वाढण्यासाठी मला काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे का होत नाही? हे होत नाही याचं कारण आहे मला तेवढी शिस्त नसते. स्वयंशिस्तीचा अभाव. हे सगळ्यात मोठं कारण आहे. आपल्याला मेंदूवर, मनावर तेवढा कंट्रोल नसतो, की आपण ती गोष्ट करू शकू. आपण सिनेमा बघतो एखादा मोटिव्हेशनल आणि आपण ठरवतो, की आपल्याला ही गोष्ट करायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मागे मी उदाहरण दिलं होतं का या गोष्टीचं, की फरहान अख्तरचा सिनेमा बघितला तो भाग मिल्खा भाग. त्याच्यामध्ये तो कसं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करतो आपलं. ते आणि त्यानं खरोखर केलं होतं. त्याच्या स्टोरीज पण आपण वाचल्या किंवा दंगलसाठी आमिर खाननं बॉडी केली आणि नंतर त्यानं ते वजन कमीही केलं. हे आपण पाहिलेलं असतं. आपल्याला ते मोटिव्हेशन येतं. आपल्याला वाटतं हे करावं आपण. आपण सगळे जामानिमा करतो, जिममध्ये जातो, नाव नोंदवतो आणि हे करायचं म्हणून ठरवतो. उत्साहानं जातो, दुसऱ्या दिवशी जातो, तिसऱ्या दिवशी जातो, अंग दुखत असतं. चौथ्या दिवशी म्हणतो आज राहू दे. आज राहू दे, उद्या राहू दे, करत हळू ते 1 महिन्याच्या आत आपलं जे काही मोटिव्हेशन आलेलं असतं ते सगळं विरतं आणि आपण आपली गाडी परत मूळ पदावर येते. याचं कारण एकच आहे स्वयंशिस्तीचा अभाव. हा जो स्वयंशिस्तीचा अभाव आहे आपल्यामध्ये, याला आपल्याला रुळावर आणावं लागेल आणि याला रुळावर आणण्यासाठी काय करावं लागेल, ते आपण आत्ता बघूया. तर मुळात स्वयंशिस्त असायला कशाला पाहिजे ते सांगा. म्हणजे मी आत्ता उदाहरण दिलं, की एखादी गोष्ट आपण करायचं ठरवलं आणि ती करू शकत नाहीये, तर ती करण्यासाठी कुठलीही गोष्ट आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी ती स्वयंशिस्तीची गरज आहे. स्वयंशिस्त म्हणजे काय? एखादी गोष्ट, एखादी ॲक्शन वारंवार त्याच वेळी आपण करत असू, तर ते शिस्तीचा भाग आहे. एखादा ॲथलीट रोजचे 6 तास जिममध्ये आणि ग्राउंडवर मेहनत करताना, प्रॅक्टिस करताना घालवतो, तेव्हा तो जाऊन त्या 100 मीटरमध्ये 9 सेकंदात, 8 सेकंदात जाऊन जिंकतो, मेडल घेऊन येतो. कारण ती प्रॅक्टिस त्याची स्वयंशिस्तीचा भाग होती. त्यामुळे आपल्याला स्वयंशिस्त लावतो जेव्हा आपण, तेव्हा हमखास यशस्वी होण्याच्या दृष्टीनं आपण पावलं टाकायला सुरू केलेली असतात. त्यामुळे स्वयंशिस्त अंगीकारण्याचं सगळ्यात मोठा फायदा हा आहे, की आपली जी ध्येय आहेत, ती ध्येय आपण पूर्ण करण्यासाठी ऑलरेडी आपण सुरुवात करतो. आपल्याला मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या तयार करतो त्याच्यासाठी आणि आपण त्या दृष्टीनं पावलं टाकायला चालू करतो. म्हणजे आपला हा ध्येयपूर्तीचा टप्पा आहे. त्यातला पहिला टप्पा आपण पार करून पुढे गेलेला असतो, जेव्हा आपण स्वयंशिस्तीची सुरुवात करतो. पुढच्या गोष्टी सोप्या असतात.
गाडी पहिल्या गिअरमध्ये उचलणं अवघड असतं. पुढं मग ते येतं व्यवस्थित. आपण स्वयंशिस्त लावली, ऑटोमॅटिकली आपल्याला बदल चालू होतात. आपण समजा ऑफिसमध्ये रोज आपणच वेळेवर पोहोचतोय. कुठल्याही मीटिंगला आपणच वेळेवर पोहोचतोय. कुठलंही काम आपणच केलेलं असतं आधी. जेव्हा ठराविक वेळ, ठराविक काम, ठराविक गोष्टी आपण करायला चालू करतो आपल्यात, कारण स्वयंशिस्त आलेली असते, ऑटोमॅटिकली लोकांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. हा आहे ना, हा करतो, पद्धतशीरपणे काम करतो. आता याच्यात काही जण असं म्हणू शकतात, की बाबा मी काम चालू केलं आणि मीच काम करतो म्हणून लोक माझ्यावरच काम टाकायला लागले. माझा बॉस माझ्यावरच ढकलतो सगळ्या जबाबदाऱ्या. स्वयंशिस्त अशा पद्धतीने लावून घ्यायला हवी, की जेव्हा ही वेळ येते, तेव्हा आपलं माइंड अशा पद्धतीने ट्रेन झालेलं असलं पाहिजे, की याचा आपण फायदा करून घेऊ शकतो का? आणि जर याचा फायदा होत नसेल, तर ते गोष्ट व्यवस्थितपणे त्याला नकार कसा द्यायचा? नकार देणं ही एक कला आहे आणि हे कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यामुळे तोही स्वयंशिस्तीचा भाग होऊ शकतो. त्यावर परत कधीतरी आपण व्हिडिओ करू. मल्टीटास्किंग व्हायला लागतं. एका वेळी अनेक कामं आपण आरामात करू शकतो, जेव्हा आपल्यात स्वयंशिस्त येते. आपल्यामध्ये आपण स्वतःला शिस्त लावून घेतलेली असते. आपण एखादी गोष्ट वेळेवर करायला चालू करतो. वेळेचं व्यवस्थापन करायला चालू करतो. कारण आपल्याला माहिती असतं, की ही गोष्ट या वेळेत मी करूच शकतो. कारण मला माहिती आहे, की मी ही गोष्ट करण्यासाठी योग्य पद्धतीनं स्वतःला ट्रेन केलंय, प्रॅक्टिस केली आहे. या सगळ्याचा परिणाम अर्थातच आपली प्रगती लवकर व्हायला लागते. कारण शेवटी तर तेच करायचंय. आपल्याला ध्येयपूर्ती करायची आहे, तर ध्येयपूर्तीपर्यंत लवकर जाण्यासाठी मग आपल्यात हे सगळे स्वयंशिस्तीचे जे संस्कार होतात, ते संस्कार आपल्याला ध्येयपूर्तीकडे लवकरात लवकर घेऊन जातात. तर हे सगळं कसं करायचं? आता स्वयंशिस्त लावून कशी घ्यायची? सगळ्यात आधी व्यवस्थापन किंवा नियोजन. सगळ्यात महत्वाचं आहे, की करायचंय काय? मी नेहमी म्हणतो तसं, की करायचंय काय? पाहिजेय काय? जायचंय कुठं? मग ते कुठं कसं जायचं ते बघता येईल आपल्याला. त्यामुळे पहिलं आधी नियोजन महत्वाचं. त्या नियोजनाचं व्यवस्थापन करायला हवं. की नुसतं नियोजन करून उपयोग नाही ना, की 100 लोकांचा एक इव्हेंट ऑर्गनाइज करायचा आहे, तर 100 लोकांचा एक इव्हेंट ऑर्गनाइज करायला कशा पद्धतीचा इव्हेंट आहे? कशा पद्धतीची लोकं येणार आहेत? कॉर्पोरेट इव्हेंट आहे का घरगुती इव्हेंट आहे? घरगुती असेल तर कुठल्या पद्धतीची लोकं आहेत आपल्याकडं? मग हा विचार करून कुठला हॉल ठरवायचा? कुठला व्हेन्यू ठरवायचा? काय लेव्हलचं बजेट आहे? या 100 लोकं किती तासाचा इव्हेंट असणार आहे? मग त्यांना फक्त जेवणं आहेत का? भाषणं आहेत का? अजून काय त्यांना द्यायचं आहे का? गिफ्ट्स द्यायचे आहेत का? त्यांच्या पार्किंगची व्यवस्था काय आहे? त्यांना रिसीव्ह कोण करणार आहे? कशा पद्धतीनं करणार आहेत? कुठल्या कार्यक्रमानंतर काय असणार आहे? याचा सगळ्याचा अजेंडा करतो की नाही आपण? त्याच पद्धतीनं पण हे कधी करू शकतो आपण? जेव्हा आपल्याला माहिती असतं, की हे आपण सगळं याचं अचीव्ह हे करायचंय, की 100 लोकांचा इव्हेंट करायचा आहे, कॉर्पोरेट इव्हेंट आहे. मग ते बॅकएंडला आपण सगळं करायला चालू करतो. त्याच पद्धतीनं आपल्याला नेमकं काय करायचंय हा विचार डोक्यात आला, की त्याचं नियोजन करून ठेवलं जास्त सोपं जातं. आणि हे चोख पाहिजे नियोजन. थोड्याफार त्याच्यामध्ये 19-20 होऊ शकतं, तेवढा बफर ठेवायचा. कारण आपण पण नवीन असतो. जोपर्यंत एकदा ते सगळं सिस्टीम बसत नाही, ती सिस्टीम आपल्या शरीरात बसत नाही, तोपर्यंत हे होत राहणार. फरहान अख्तरनं बॉडी केली म्हणून मला करायची आहे. हे काय असतं? हे किक असते, किक. किल्ली असते. ती किल्ली बसली की आपण करायला ॲटलीस्ट तयार तर होतो. जिमची मेंबरशिप घेतो किंवा चौकशी तर करून येतो. पण ही किल्लीच बसली नाही तर? त्यामुळं त्याच्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट लागते. ती गोष्ट आहे प्रेरणा किंवा स्फूर्ती, मोटिव्हेशन. वी शुड बी मोटिव्हेटेड इनफ टू डू ऑल दीज थिंग्स रादर टू स्टार्ट समथिंग. मग ते स्टार्टर मिळालं एकदा, किल्ली बसली, की मग पुढं चालू ठेवायचं का नाही हे आपण त्याला कसं अप्रोच करतो त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सुरुवात होताना ती प्रेरणा आपल्याला मिळायला हवी. मग ती प्रेरणा मिळाली की आपण नियोजन करतो. इनफॅक्ट हा आधी मुद्दा पाहिजे. त्यामुळं तुम्ही असा विचार करा फक्त, की आधी तुम्हाला ती प्रेरणा मिळाली, आधी तुम्ही ती स्फूर्ती घेतली, मोटिवेट झालाय. मग आता काय करायचं ठरलंय, मग त्याचं नियोजन करायला चालू केलं. बरं, हे नियोजन केल्यानंतर असं होतं, की हे नियोजन तर मी केलंय. एवढ्या गोष्टी करायच्यात. ते बघून जर घाबरलो मी तर काय उपयोग आहे? त्यामुळं नियोजन असंच पाहिजे, की हे आपल्याला सहज शक्य पाहिजे. मला 8 पॅक ॲप्स करायचे आहेत. पहिल्याच दिवशी मी जर ठरवलं मला 8 पॅक ॲप्स करायचे आहेत, मला दुसरं काहीही करायचं नाही आणि हे माझे ॲप्स किती 1 महिन्यात व्हायला पाहिजेत. बस 8 पॅक ॲप्स एका महिन्यात होत नाहीत. आणि ते जर करायचे असतील म्हणजे आता समजा मी ठरवलं, तर माझे होणार नाहीत. ऑलरेडी ज्यानं व्यायाम केलेला आहे. तुम्हाला आता काहीतरी आवाजात डिस्टर्बन्स असेल, तर इकडे कुठेतरी काम चाललंय. सॉरी म्हणजे त्याच्याबद्दल मी थांबवू शकत नाही ते. तर होता होईल तेवढा मी त्याचा आवाज कमी करायचा प्रयत्न करतो, नॉईज कंट्रोल वगैरे करून. पण प्लीज बेअर. तर मी म्हणत होतो, की समजा मला 8 पॅक ॲप्स करायचे, तर मी नाही करू शकत एका महिन्यात.
त्यासाठी मला 6-8 महिने लागतील, कदाचित वर्ष लागेल. तशा पद्धतीने व्यायाम करायला हवा, खायला हवं, पाणी प्यायला हवं, झोप तशी घ्यायला हवी, मग ते होईल. नाहीतर नाही होणार. त्यामुळं मला तेच टार्गेट ठेवायला पाहिजे, माझ्याकडून अचीव्ह होईल. मला चंद्रावर जायचं जर इच्छा असेल तर तसं नुसतं होणार नाही ना. त्यासाठी मी शिक्षण काय घेतलंय, प्रशिक्षण काय घेतलंय आणि आता मी ते घेऊ शकत नाहीये. त्याच्यामुळं ती गोष्ट माझ्यासमोर हवी, जी गोष्ट मी अचीव्ह करू शकतो. मग त्याचा ताण येत नाही आपल्यावर. कारण होतं काय, की आपल्याला इम्पॉसिबल गोष्ट एखादी आपल्यासमोर आपण ध्येय ठेवलं, तर त्याचा इतकं प्रेशरच इतकं येतं ना ते सगळं आपल्याला बघून, की अरे बापरे, हे कसं होणार आहे आपल्या हातून? नाही होणार, जाऊ दे, आपण नाही करायला पाहिजे. डिमोटिवेट व्हायला चालू होतो आपण. म्हणजे डिमोटिवेशनचं पहिलं कारण हे असतं, जेव्हा ती सिस्टीम बघतो ना आपण, त्याला घाबरतो आपण. जोपर्यंत नुसतं मोटिवेशन असतं तेव्हापर्यंत आपण करत असतो, पण ती जी सिस्टीम लागते ना, त्याला घाबरतो. म्हणजे बरेचसे युट्यूबर्स फेल होतात. याचं एक कारण माहिती आहे का? की ते लोकं सुरुवातीला त्या उत्साहात नवीन-नवीन व्हिडिओज करतात, त्याला व्ह्यूज पण येतात, खूप व्ह्यूज येतात. पण ठराविक वेळी, ठराविक पद्धतीचा तुमच्या ऑडियन्सला आवश्यक असलेला व्हिडिओ रेकॉर्ड करणं, एडिट करणं आणि YouTubeवर टाकणं इज अ टास्क. कारण ह्याला एक डिसिप्लिन लागतं, ह्याला एक सिस्टीम लागते. मग त्या सिस्टीमचा आपण जर भाग नाही झालो, आपण ती सिस्टीम नाही अंगीकारली, ती स्वयंशिस्त लावून नाही घेतली, तर मग हळू ते व्हिडिओ जे आपण टाकत असतो, एक तर त्यातल्या कंटेंटची तरी क्वालिटी खराब होते किंवा ते आपण व्हिडिओज टाकायचे बंद करतो. अरे बापरे, एवढं सगळं कोण करणार? बघा तुम्ही, लॉकडाऊनमध्ये लोकांना वेळ होता, खूप सारे व्हिडिओज करत होते. मधल्या काळात सगळे त्यानंतर कमी झाले. त्याचं कारण ते आहे, की स्वयंशिस्तीचा अभाव. त्यामुळे ते ताणतणाव येतो, तर ते नकोच हँडल करायला, आपण त्यापेक्षा सोडून देऊ, असा विचार होतो त्याच्यामध्ये. जेव्हा आपण म्हणतो, की ताणतणाव हँडल होत नाही, तर ते हँडल करायचे कसे? समजा जरी आपलं थोडंसं टफ टास्क आपण ठेवलं आणि तरी जरी अवघड असलं, अपहिल टास्क असलं, की बापरे, एवढं अवघड आहे, पण मला करायचं तर आहे. भले 8 पॅक्स ॲब्स मला 1 वर्षात करायचे आहेत. म्हणजे मला करायचे आहेत ना, 8 पॅक्स ॲप किंवा 6 पॅक ॲब्स आपल्याला पाहिजे आहेत. मग त्या केसमध्ये मला जे काही रुटीन असेल, जे काही नियोजन मी केलेलं आहे, ते नियोजन पूर्ण करण्यासाठी त्याचा ताण न घेता, त्याचा स्ट्रेस न घेता, आय शुड बी फ्लेक्सिबल इनफ. मी फ्लेक्सिबल पाहिजे, हळू करत वाढत जायला पाहिजे, त्याची माझी मनाची तयारी पाहिजे. तिथे लवचिकता हवी त्या सगळ्यामध्ये. मग ऑटोमॅटिकली आपण जी सिस्टीम लावलेली असते, ती सिस्टीम आपल्याला अगदी खडतर वाटत असली तरी हळू आपण त्या सिस्टीमचा भाग बनायला चालू होतो. बरं, हे सगळं करताना आपलं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक आरोग्य अतिशय चांगलं हवं, सुदृढ हवं. कारण नाहीतर कशाचाच काय उपयोग नाही. कशाचाच उपयोग नाही. म्हणजे मी ध्येय ठरवलंय, अगदी म्हणजे भौतिक ध्येय ठरवलंय, की मला 2 वर्षानं Mercedes घ्यायची आहे. तर Mercedes घ्यायची असेल मला, तर जे काही प्रत्येक आपण ज्या स्टेजला उभे आहे, त्या स्टेजपासून Mercedesचा जो काही टप्पा आहे, त्या टप्प्यावर जायला कष्ट तर पाहिजे आहेत, नियोजन पाहिजे आणि ते तितकं पळायला पाहिजे, सिस्टीम लावायला पाहिजे, स्वयंशिस्त पाहिजे. जर ही स्वयंशिस्त लावताना, ही सिस्टीम लावताना, नियोजन करताना, मी पळताना मला त्याचा स्ट्रेस आला आणि मी आजारीच पडलो, तर काय होईल? आजारी पडलो तर ऑटोमॅटिकली मी जे काय ही सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करत होतो, स्वयंशिस्त लावायचा प्रयत्न करत होतो, त्या सगळ्या सिस्टीममधूनच मी बाहेर पडेन. बॅकलॉग येईल मोठासा आणि मग मी ते सोडून देईन प्रयत्न. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचं आरोग्य व्यवस्थित हवं, जर आपल्याला ही स्वयंशिस्त लावून घ्यायची असेल, सेल्फ डिसिप्लिनची सवय लावून घ्यायची असेल तर. तर आता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याची परत एकदा उजळणी करतो पटपट. एक तर मोटिवेटेड पाहिजे आपण, स्वयंशिस्त लावून घ्यायची असेल तर मोटिवेटेड पाहिजे, स्फूर्ती आली पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे. नियोजन झाल्यानंतर त्या नियोजनाचं आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, या पद्धतीचं ते नियोजन हवं. आणि या पद्धतीचं नियोजन जेव्हा आपण करतो, तेव्हा त्यातले जे काही ताणतणाव येतात, ते ताणतणाव हँडल करायची, स्ट्रेस हँडल करायची आपल्यामध्ये ती तशी शक्ती येते आणि त्या दृष्टीनं आपण लवचिक असणं गरजेचं आहे. ती सिस्टीमचा भाग होण्याच्या दृष्टीनं लवचिक होणं गरजेचं आहे आणि आपलं आरोग्य व्यवस्थित असणं, सुदृढ ठेवणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ती टेनासिटी आपल्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे. दोन्ही प्रकारचं, मानसिक आणि शारीरिक. या पद्धतीची गोष्टी करून आपल्या सेल्फ डिसिप्लिन आपण आणू शकतो आणि मग आपल्याला कुठलंही काम अशक्य नाही असं मला वाटतं. कारण मी स्वतः काही गोष्टी त्यातल्या डेफिनेटली केल्यात आणि त्या याच पद्धतीनं स्वयंशिस्तीचा अंगीकार करून केल्यात. खूप मराठी झालं, पण सॉरी, म्हणजे चेष्टा करायचा हेतू नाही मराठीची, पण असं ते खूप असं कधी अंगीकारल्या असं ऐकताना आपल्याला सवय नसते ना, त्याच्यामुळे होतं ते.
तर महत्वाचा मुद्दा हा आहे की इथं आपल्याला स्वयंशिस्त लावून घेण्यासाठी या गोष्टी करायला पाहिजेत, ती शिस्त लावून घ्यायला पाहिजे. आणि शिस्त, डिसिप्लिन असं म्हटलं की जे एक कडक वाटतं ते येणार बॉस, त्याला काय पर्याय नाही. त्याशिवाय प्रगती पण होत नाही ना. तो त्याग केला नाही तर प्रगती कशी व्हायची. दॅट्स अबाउट इट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना वाटतंय की व्हिडिओ अजून कुठल्या मित्राला द्यावा, अजून कुणाला द्यावा, सहकाऱ्यांना दाखवा, जेणेकरून त्यांचीही प्रगती होईल, त्यांनाही याचा कदाचित उपयोग होऊ शकेल, तर प्लीज शेअर करा त्यांच्याबरोबर. लक्षात आलं नसेल, तुम्हाला वाटत असेल परत एकदा बघावं, प्लीज परत एकदा बघा. कमेंट करा, सांगा मला कसं वाटतंय. बदल केल्यानंतर सांगितलं तरी चालेल, मला खूप आनंद होईल त्याचा. टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.